नमस्कार विद्यार्थी मित्र हो. सोलापूर शहर पोलीस भरती 2023 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न खूप काही कठीण आहे. याची वेगवेगळी मेथड सोडवण्याची आपण सोप्यात सोपी मेथड पाहणार आहोत. काय म्हणते की दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 15,000 रुपयाचे मुद्दल 3 वर्षात होणारे सरळ व्याज आणि चक्रवाढ यातला फरक किती. आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ काढायचं आणि त्याच्यामधला फरक काढायचा. पण काढायचं कसं ते मी तुम्हाला शिकवत आहे. सर्वात आधी सरळ व्याज काढायचं. सरळ व्याजाचं सूत्र सर्वांना माहित आहे, म द क भागीला 100. म्हणजे मुद्दल, दर आणि काळ. मुद्दल किती आहे? 15,000 आहे. त्याच्यानंतर मुद्दल दर किती आहे? 10 आणि काळ किती आहे? 3 वर्ष भागीला 100. काय म्हणते? 1 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा. त्याच्यानंतर 0 कटले, त्याच्यानंतर 15 3 45 म्हणजे 15 3 45 म्हटलं. 15 3 45 त्यानंतर 0 म्हणजे 4,500. हा काय झाला? आपला सरळ व्याज आहे. काय झाली? सरळ व्याज. त्याच्यानंतर आपण पाहू चक्रवाढ व्याज. आता ह्या चक्रवाढ व्याज कसं काढायची? एक सोपी ट्रिक आहे चक्रवाढ करण्याची. ती कोणती? जर आपल्याला 3 वर्ष म्हटलं की 3 वेळा. आता आधी 10% म्हणजे हे 10% जे आहेत हे 10% जे तुम्हाला काढावं लागेल. तर 10% असेल तर 10% म्हणजे 10 भागीला 100. 10 भागीला 100 म्हणजे पर्सेंट किती विचारू? 10 विचारू, 5 विचारू, 20 विचारू, सरळ भागीला 100 करायचं. 10 1 10, 10 1 10 म्हणजे किती राहिले? म्हणजे 10 1 भागीला 10 याचं उत्तर येत आहे. म्हणजे 10 प्लस 1 म्हणजे किती होते? 11. म्हणून आपण काय करायचं? हे 11 जे आहेत असे 3 वेळा लिहायचं. म्हणजे लिहिण्याची सोपी पद्धत आहे. तुम्हाला समजत नसेल, माझे जर जुने व्हिडिओ जर तुम्ही पाहाल चक्रवाढ व्याज तर तुम्हाला स्पष्ट समजून येईल. काय म्हणताय? 3 वर्षाचा आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचा. मग 10% आणि मग 10च्या नंतर 1 ने वाढतं म्हणजे किती होत आहे? 11 होत आहे. असे 3 वेळा लिहायचं आपल्याला. हे 10 हे 11, हे 10 हे 11. या दोघांचं मग काय करायचं? गुणाकार करायचा. 10 10 100, 100 जाईल 1000. 300 11चा वर्ग 121 गुणिला 11 करा किंवा 11चा घन 1331. 11 1 11 1 हात चालला 1, 11 2 22 ने 23 23 3 हात चालले 2, 11 1 11 11 2 13 1331. ह्या दोघांमधला फरक जो आहे किती आहे? 1000 आणि 1331 मधला फरक किती आहे? 331. मुद्दल किती आहे? हे मुद्दल असते. हे मुद्दल आणि हा काय असतो? 3 वर्षानंतरचा चक्रवाढ व्याज असतो. म्हणजे याच्यामध्ये चक्रवाढ व्याज आणि रास दोन्ही पण असते. चक्रवाढ व्याज आणि याच्यामध्ये रास असतो. आणि हे जो या दोघांमधला जो फरक आहे ही असते आपला चक्रवाढ व्याज. ही असते चक्रवाढ व्याज. मग चक्रवाढ व्याज किती आहे? 331 आहे. 331 नाही, मुद्दल 1000 आहे. मग मुद्दल याच्यामध्ये किती म्हणतात? 15,000. मुद्दल 1000 आहे का? नाही. किती आहे? 15,000. मग किती पट याच्यापेक्षा वाढून आहे? हे 3 0 कटले, हे 3 0 कटले म्हणजे 15 पट याच्याने वाढला. मग मुद्दल आणि चक्रवाढ व्याज याच्यामध्ये पण 331 नसता किती पट? 15 पट याच्यामध्ये पण वाढले. मग 15 पट जर वाढत असेल तर 15 गुणाकार करून 15 1 15. त्याच्यानंतर 15 1 15 15 5 हात चालला 1, 15 3 45 आणि 1 46, 46 6 हात चालला 4, 15 3 45 45 आणि 4 45 46 47 48 49 म्हणजे 49. 4,965 रुपये हा आपला काय झाला? चक्रवाढ झाली 3 वर्षाची. मग 4,500 आणि 4,965 म्हणजे ह्या 4,965 मधून जर आपण हे 4,500 जर काढला तर 4,500 म्हणजे 5 6 6 9 5 गेला 4 आणि 4 4 गेला 0 म्हणजे 465 हा आपला फरक आहे. मग फरक याच्यामध्ये किती दिलेला आहे? 465 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हा आपला उत्तर आहे. खूप सोपी आणि सरळ पद्धत आहे. महत्वाचं म्हणजे तुम्हाला चक्रवाढ काढण्याची पद्धत माहिती झाली पाहिजे आणि ती चक्रवाढ आपल्याला ह्या सोप्या पद्धतीने काढता येतो. नाहीतर तो जर चक्रवाढाचा जर तुम्ही फॉर्म्युल्यानंतर काढतो म्हटलं तर चक्रवाढाचा फॉर्म्युला वेळेवर आपल्या लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे चक्रवाढ काढण्याची ही सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला 3 वर्ष म्हटलं की 3 वेळा लिहायचं, 2 वर्ष म्हटलं की 2 वेळा लिहायचं, 5 वर्ष म्हटलं की 5 वेळा लिहायचं. आणि पर्सेंट या पर्सेंटला अशा पद्धतीने याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. याच्यामध्ये जर आपल्याला 1.10 2/10 3/10 जर राहिलं तर मग वरची संख्या आणि खालच्या संख्येमध्ये आपण त्याला वाढ करायची. म्हणजे 10 + 2 12, 10 + 3 13 अशा पद्धतीनं लिहून सऱ्या त्याचा चक्रवाढ काढायचा.